मुंबईच्या दिशेने केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 39 किलोमीटर दरम्यान नवीन बोगदा संपण्याच्या काही मीटर अंतरावर मुंबईच्या दिशेने केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. मध्यरात्री 2:45 सुमारास द्रुतगती मार्गाच्या 39 किलोमीटरच्या अंतरावर खोपोली एक्झिट नवीन बोगद्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हा विशाखापट्टणम ते तळोजा या दिशेने लोखंडी केबल रिंग भरून एक्सप्रेसवेवरून जात होता. ट्रक लोखंडी केबल रिंग वजनी मालाने भरलेला असल्यामुळे आणि केबिन तसेच टायर निकामी झाल्यामुळे बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी यंत्रणांनी देवदूत टीमच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण काहीही केल्या आग आटोक्यात येत नव्हती. खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेड यंत्रणेला पाचारण करण्यात आले आणि जवळपास 1 तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.